आता एक गोष्ट मला पूनमने सांगितली, मी जेव्हा ऑर्डर द्यायला गेलो होतो तेव्हा एक काय झालं काही नाही काय वाटत नाहीये, पण घडला काय प्रसंग, घडला काय? हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आपण आलेलो आहोत पुण्यामधील कुठे, भीमतडी जत्रा. एवढा वेळ लागला. भीमतडी म्हणजे आपलं जीव की प्राण. 2 वर्ष झाले ही जत्रा भरली नव्हती कोविडमुळे. आत्ता पण आपण म्हणजे प्रिकॉशन मास्क बेस घालून आपण एंट्री करणार आहोत. बघू तिथली व्यवस्था कशी आहे. आणि एक्साइटेड आहे कारण कोविडमुळे 2 वर्ष झाली नाही ती. आता बघू काय काय आहे, काय काय नवीन आपल्याला बघायला सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. थ्रू आउट आमच्या जर्नीवर मध्ये तुम्ही जॉईन व्हा. आता आपण गाडी पार्क केली आहे. वीकडे असला तरी इथं गाडी म्हणजे भरपूर गर्दी आहे. सो इमॅजिन करू शकता तुम्ही, फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे 3 दिवस अजून आहेत. किती गर्दी असेल इथे. आता आपली गाडी लावल्यापासून आपण एक 5 मिनिटं डिस्टन्स आहे तिथं एंट्री करणार आहोत. तर आता आपण पोहोचत आलेलो आहोत इथं एंट्री गेटवर. तर बघा इथं ATMची पण व्यवस्था आहे. म्हणजे तुमचे जर का शॉपिंग करताना पैसे जर का संपले तर काय, इथं ATM आहे. SBIचं मे बी सगळे चालतील तिथे कार्ड्स. छानशी अशी रांगोळी. वा, भीमथडी जत्रा. तर आता आपण तिकीट काउंटरवर आलेलो आहोत आणि पूनम बघू आता किती तिकीट आहे आपल्याला. 50 रुपये ईच अशी एंट्री आहे. आणि आता आपले दोघांचे 100 रुपये होते. इथून होत आहे आणि इथे मे बी चेक करतील आपलं तिकीट घेतलेलं आहे दोघांचे. आणि आपण आतमध्ये आलेलो आहोत भीमथडी जत्रेमध्ये. कसला भारी अभ्यास केला. एंट्री करूया आतमध्ये. हे आहे भीमतडी सिलेक्ट. इथे सगळी तुम्हाला हँडक्राफ्टेड वस्तू मिळतील. बघूच आता आपण आज जाऊन काय काय आहे. तर हा जो सिलेक्ट एरिया आहे हा स्पेशली लेडीज स्पेशल आहे. त्यांच्यासाठी साडीज, ड्रेस मटेरियल्स, कुर्तीज, विविध राज्यातले जे स्पेशालिटी आहेत ते आहे या भागामध्ये. डस्टबिनला पण एवढं भारी सजवलं ना, म्हणजे कचरा टाकू का नको असं होतं. आणि पुरुष मंडळींना इथे बसायला निवांत जागा आहे.
आपल्या ज्या मिसेस किंवा फ्रेंड्स किंवा गर्लफ्रेंड असेल त्यांना तुम्ही तिथे शॉपिंगला सोडू शकता आणि आपण बसायचं निवांत. हो आलं बरोबर आहेत अजून नाही ते 850 750 हे तुम्हाला प्लेन आहे एवढं खडे रोस्टेड आहे ना सगळं. नुसतं का ते आहे का मक्का बिंगू टेस्टला द्या. इथे सगळं रोस्टेड असे आयटम्स आहेत. बनाना वेफर्स, केळीचे चिप्स आणि ही कसली टोकरी मूग डाळ कचोरी. कचोरी नाही हे द्या. टोकरी तिखट आहे ना चिली मिली काय नाही काय मटकीचं फिंगर आहे. मटकी फिंगर्स. मटकीच्या डाळीपासून बनवलेले आहे आणि एक राजमा आहे. कसं आहे का एक राजमा पण कसे 60ला 1 100ला 60ला एक पॅकेट. त्या अलग अलग घेतलं तरी सगळे रेट. अच्छा ओके ओके. एक ते साईज ती येल्लोवाली नाही का? सेमच आहे ना. मोठी. हां मोठीच आहे का मोठी? ती वाली येल्लोवाली आहे ना? हे तू वापरशील का नंतर जेवायला जागा केवढी लागेल? पप्पा पण कितीची पूनमनी मॅचिंग अशी येल्लो कलरची बॅग घेतलेली आहे. शॉपिंग झालेली आहे. Shopping आतमध्ये झालेली रोस्टेड आहे. सगळे आपण रोस्टेड आयटम घेतलेले आहेत आणि अजून पण पुढे बघू काय आपल्याला घेता येईल. त्यासाठी ही बॅग आवश्यक होती. बाजरीच्या खरावडे काय ह्यांना तळायचं असतं का? कुठला पदार्थ आहे फेमस? सोलापूरचा. सोलापूर सोलापूरचा फेमस असा बाजरीचा खरवड्या घेतले ना. हा सोलापूरचा असा स्टॉल आहे. सोलापुरी चटणी आणि हे बाजरीच्या खरवड्या. अलिबागचे कोळंबी सोडे कृष्णा गृहविद्यालय पूनमचे फेवरेट सोडेबागसाठी ड्रायफिश आहेत. बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवलं किती सोडे मालवणी मसाले सोडे. कसलं लोणचं आहे? कशाचं लोणचं हे? सोड्याचं लोणचं. सोड्याचं लोणचं खूप असं. फिश म्हणजे जीव की प्राण पूनमचं. हेच ना. हां 100 रुपयाला 250 रुपयाला. साधारण किती दिवस टिकतं दादा हे? फ्रीजमध्ये ठेवलं किती दिवस टिकतं पण तुम्ही आता एकदा खायला सुरुवात केली की ते 2 दिवसातच संपून टाकतात. तो प्रॉब्लेम आहे. खूप दिवस टिकतं पण जर का तुम्ही खायला लागल्यावर लगेच संपतं असं काका म्हटलं. भाकरी पोळीबरोबर जाईल. आणि मध्ये आधी लागला आहे फोन करा. बोंबीलची चटणी पण आहे. बोंबला चटणी सुकी चटणी बघा टेस्ट करा. सगळं अलिबागचा हा माल आहे. त्याचं चाळणीचं काम चालू आहे. छोटा आहे का त्याचा? 50 आहे. जोडे पण घेतलेले आहेत. सुरमट लागते बघा सगळं आहे चांगला.
का 220 भाकरी छोटं ट्राय करा, त्याचा नंबर वगैरे फोन करा, काय अडचण नाही. तर इथे नंबर आहे, जर का तुम्हाला इकडे येऊन जर का आवडलं तर काका म्हटले की कुरिअर पण मॅडमचा करतील. नंबर आहे आणि नंबर आहे. होय का? हां त्याचं घ्या. Clear करताना तुम्ही हो किंवा याचा फोटो घ्या, काय अडचण नाही. होता का घेतला? 4-5 आयटम असे घेतलेले आहेत. काय काय घेतलं कुरिअर तू? 470 झाले. सुकट सोडे आणि कोळंबीचे लोणचे काय अर्धा किलो आहे आता मेन्यू. आणि 200. 470. चला आता खादडी करूया आता खरेदी तर मनसोक्त करून झालेली, जे आपल्याला मिळत नाही ते सगळं घेऊन तर झालंय. आता खायची वेळ आली आहे. खायच्यासाठी तुम्ही बघू शकता 2 आहे, शाकाहारी मांसाहारी वेगवेगळं आहे. तर बघूया आपण आधी सगळी सफर करूया आणि मग नंतर खाऊया. काय काय मिळतं ते बघूया. चला सगळ्यात पहिलं मांडे. माझ्या आवडीचे मांडे सगळ्यात पहिले मला दिसलेले आहेत. खानदेशची स्पेशालिटी आहे, तर आपण बघूया मांडे कसे बनतात. आम्ही जेव्हापासून भिंतडीला येतोय खास मांडे खाण्यासाठी येत आलेले आहे, कारण ते अभिजितला अतिशय आवडतात. बघा त्यांची टेक्निक. काय आहे? कुरड्याचं थालपीठ बनतंय. कसे प्लेट आहे ही? 100 रुपये प्लेट. त्याच्यात काय काय असतं? मटकीची उसळ, दही वाटी. मटकीची उसळ, दही वाटी आणि हे थालपीठ. वा, ते मंडळी जेवायला पण बसलेले आहेत, ताटाची वाट बघतायत. दही धपाटा, तीळ लाडू, पोहा चिवडा, पिठलं भाकरी, थालपीठ, कांदा भजी. शिंपी आंबा. बसण्यासाठी भरपूर अशी सोय आहे. खाली तुम्ही मांडी घालून बसू शकता किंवा टेबल चेअर्सवर बसू शकता. आणि स्पेशली जर का तुम्ही संध्याकाळी आला तिथे तर खूप छान लाइटिंग असते. आणि इथे मध्ये आहे पोडियम टाईप केलं, इथे वेगवेगळे कार्यक्रम असतात संध्याकाळी. तुम्हाला संध्याकाळी टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळी एन्जॉय करू शकता. आणि अजून एक आमचं फेवरेट आहे ते म्हणजे समोर तुम्ही बघता उकडीचे मोदक. मोदक बनत आहेत. वा, चॉकलेटचे बनतात. ते पटापट पटापट असं बनतात. हे का बनलं? आता हा कुठला आहे? उकडीचा मोदक आहे. भरपूर असं सारण आहे इथे. इकडे इथे काकी बनवत आहे. आणि तो कुठला मोदक असेल? चॉकलेटचा मोदक. ओके. काल भरपूर गर्दी असेल चतुर्थी. तर चॉकलेटसाठी चॉकलेटचं सारण आहे आणि प्लेन म्हणजे साधे आपले असतात त्याच्यासाठी वेगळं सारण आहे. मध्ये पण स्टफिंग. स्टफिंग पण चॉकलेट आहे. तर आपण एका थालपीठच्या स्टॉलवर थांबलेलो आहोत आणि आता भूक जबरदस्त लागली. छान आहे. तर Very yummy. अरे वा, Never ever before. चला आपण पण थालपीठ खाऊया. आपण जागा इथं. You can have a seat here. Yes. From some channel. आणि आपण थालपीठ, पुन्हा मॅन अभिजित यूट्यूब चॅनल. कुरड्याचं थालपीठ खाऊ आपण. आणि छान आहे.
एक खुर्ड्याचं थालपीठ करा ना. काय खाणार आपण? पण तेच. अरे वा, दोघंही आम्ही तेच खाणार. आपली गव्हाची खीर पण आहे आणि एक कोथिंबीर वडी पण. कोथिंबीर वडी, एक थालपीठ, असे 2 आपण पदार्थ खाणार आहोत. सर्व करतात ते सगळे. हे कशासाठी? थालपीठसाठी का? हे थालीपीठसाठी. अच्छा. दही येते, ते काय? मटकीची उसळ आहे ना. मटकीची उसळ, दही वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याचा खरडा, का खरडा, भेटन ना भेटन. त्याच्याबरोबर सलाड आहे ना. काकडी पण दिली. हे बनते थालपीठ. असं बटर लागलेलं आहे थालपीठ. थालपीठ थाळी आपली रेडी झालेली आहे. आता काय पाहिजे? आणि एक कोथिंबीर वडी. तर मित्रांनो, या जेवायला थालपीठ थाळी आपली छान असं बटर लावलेलं आहे त्यांनी. असं बटरी थालपीठ झालं नाही, बटर आहे बटर. अच्छा, बटर आहे. आणि आता सुरू करू आपण. कसं आहे? थोडासा खरडा खाऊ. कोथिंबीर वडी वा, आवडते कोथिंबीर. एकदम क्रिस्पी. एकदम क्रिस्पी. तर भीमतडी जत्रेमध्ये जर का तुम्ही आला तर गुरुकृपा महिला बचत स्टॉलला तुम्ही भेट द्या. आणि इथलं थालपीठ आणि आपण काय खाल्लं, कोथिंबीर वडी, नक्की ट्राय. एकदम छान. नक्की ट्राय करा. तर इकडे आमच्या दोघांच्या आवडीचे भरपूर असे पदार्थ आहेत. सो आम्ही कन्फ्यूज झालोय काय खायचंय. पण आता व्हेज झालेलं आहे आणि मग नंतर आता आपण चाललेलो आहोत नॉनव्हेज खायला. मांसाहारीमध्ये आपण बघू काय काय आयटम आपल्याला मिळत आहेत. तर पहिलाच आपल्याला स्टॉल दिसलेला आहे फिश. काय काय आहे इथे? हे काय आहे? बांगडा. आणि याला काय मॅरिनेट केलं? काय केलं? मीठ लावलंय का? मसाला मीठ सगळं. मसाला मीठ सगळं लावून ठेवलंय. कोळंबी पण आहे. हे काय आहे? ही सुरमई. ओके. आणि हे सुरमई मोठी आहे. मोठी सुरमई. तळतात पण. आणि काकी तळतायत थोड्या वेळात. कोळंबी. कोळंबी तळतायत. ओके. अच्छा, हे ताट याच्यात अख्खा आहे. बांगडा आहे. हे कसलं तिकलं? रस्सा आहे. भाकरी आहे आणि कोळंबी का? कोळंबी राईस, प्रॉन्स बिर्याणी. वा. तर मी इथं आता बघतोय थाळी. काय काय थाळीमध्ये? थाळीमध्ये फ्राय चिकन आहे, फ्राय चिकन आहे, रस्सा आहे आणि बाजरीची भाकरी आहे. काय रेट आहे? हे 230 रुपयाची थाळी आहे. 230 रुपयाची थाळी. दिसायला एकदम टेम्पटिंग. जबरदस्त. बांबू बिर्याणी, कबाब आहे तिथे. बांबू बिर्याणी कशी आहे? बांबू बिर्याणी प्लेट 300 रुपये. बांबू बिर्याणी प्लेट. हा स्टॉल आहे विक्रेता महिला बचत. काढून देताना पण काढून. आता सर्व कसे करतात ते बघू. भरपूर क्वांटिटी. किती आहे प्लेट? 300 रुपये. 300 रुपयाला बांबू चिकन बिर्याणी. वा. क्वांटिटी भरपूर आहे. 2 जण आरामशीर खाऊ शकतात. कोशिंबीर पण आहे त्याच्याबरोबर. आपण बघूया पुढे अजून काय आहे. कोंबडी वडे, दम बिर्याणी, मडक्यातील मटन, मटन फ्राय आणि चिकन फ्राय. गरमागरम असं फ्राय, चिकन फ्राय आणि मडक्यामध्ये बनवतात कोंबडी वडे. चिकन आणि फिशचे भरपूर असे स्टॉल्स आहेत. व्हेजपेक्षा जास्त इथे स्टॉल्स म्हटले तर चिकन आणि फिशचे जास्त आहेत. आणि इथे बघू शकतो आपण थाळी सजवून ठेवलेली आहे.
मागवलेली आहे आणि इथं आहे चिकन फ्राय, हे चिकन आळणी आणि हा रस्सा, ज्वारीची भाकरी, भात आणि पुन्हा ताव मारूया आपण जेवणावर कारण खूप भूक लागली आहे. चाललो बरंच आपण. छान गरम गरम आहे. चार वाजता आपण जेवलेलो आहोत आणि खूप भारी मजा आली. असं गावाकडचं फील आहे. आणि आता बघू, आता गोड खाण्याची इच्छा खूप झाली आहे. गोड खायला काय 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 खाणार आपण बघूया. मला वाटतं मोदक खाऊया किंवा खपली गव्हाची खीर खाऊया किंवा पान खाऊया किंवा अजून बघूया काय अजून काय मिळतं ते पण बघूया. चला. एका जनार्दने पुरवंडा झाला. खपली गव्हाची खीर खाणार आहोत आपण. तूप टाकलंय, छान असं दूध पण दिलंय. छान गुळाचं एकदम मोठं कांद्याचं नका, खोबरं पण आहे. जास्त गोड नाही प्रमाणात म्हणजे मला तर मित्रांनो, इथं हुरडा पण मिळतो. कढईमध्ये अशा मोकळ्या हवेमध्ये मस्त हुरडा असा भाजला जातो आणि त्याच्याबरोबर चटणी पण हे देतात. वा, तुम्हाला हुरडा आवडत असेल तर लवकर भेट द्या भीमतडीला. तर आता गरम खीर खाऊन आता वेळ आहे इंडियाज लार्जेस्ट चेन ऑफ कुल्फी म्हणजे लाडाची कुल्फी खाण्याची. शाही मलाई, पिस्ता, गुलकंद, मँगो, चॉकलेट, रेड पेरुवा, चिक्कू, सीताफळ, जामून, शुगर फ्री. आय थिंक मी सीताफळ ट्राय करतो. एक सीताफळ, एक सीताफळ, एक गुलकंद. एक सीताफळ, एक गुलकंद. सीताफळची कुल्फी आणि गुलकंदची कुल्फी. माझी सीताफळची कुल्फी आणि तुझी कुठे रोज दिसतच नाही. मॅप्रोचं रोज सिरप असतं ना त्या टाईप लागतं. सीताफळ भारी आहे. किंवा सीताफळ खाल्याचा फील आहे. तो पुन्हा मजा आली तुला? खूप 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 मजा आली आणि खूप वेट करत होतो आम्ही. 2 वर्ष या जत्रेची आम्ही वाट बघत होतो डेस्परेटली. पण आता फायनली ते ओपन झालेलं आहे. 22, 23, 24, 25, आणि 26 रविवारी पण आहे. तर नक्की भेट द्या. इकडे चंगळ आहे, सगळी खायची शॉपिंगची सगळी चंगळ आहे. आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातली विविध संस्कृती तुम्हाला बघायला भेटेल, खाद्यसंस्कृती तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की भेट द्या तुम्हाला जर वेळ असेल तेव्हा. स्पेशली संध्याकाळी आणखीन मजा येते. तर जर का तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्की भीमतडीला एकदा भेट द्या, जरूर भेट द्या. वेगळ्या पद्धतीने क्रिसमसची सुट्टी तुम्ही साजरी करू शकता. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जोरात जरा आवाज आला. चला बाय बाय. चला बाय बाय.